सोन्याबाबतची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून ऐन लग्नसराईमध्ये सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली। दिवाळीमध्ये वाढलेले सोन्याचे दर आणि सोन्याने गाठलेला उच्चांक आता घसरलेला असून लग्नसराईमध्ये ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला। सोन्याच्या दरामध्ये झालेली ही घसरण आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण ठरली आहे। सोन्याचे दर हे गगनाला भिडतच चालले होते आणि 2020 पासून ते 2025 मध्ये सोन्याच्या दराने चांगलाच उच्चांक गाठला होता, परंतु अखेर 2025 च्या शेवटच्या टप्प्यामध्ये सोन्याचे दर हे घसरले आहेत। पण तज्ञांच्या मते 2026 मध्ये सोन्याच्या दराला चांगली तेजी येणार असून सोन्याचे दर हे आणखीन गगनाला भिडतील। जगभरातील सर्व सेंट्रल बँकांकडून सुरू असलेली मोठ्या प्रमाणाची खरेदी आणि अमेरिकेतील बाजारांमध्ये होणाऱ्या संभाव्य कपात याचा सोन्याच्या भावावरती परिणाम होऊ शकतो। यामुळेच आता सोन्याचा धातू आणखीन तेजीच्या दरात जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तज्ञांच्या अंदाजानुसार 2026 मध्ये सोनं हे 1,56,000 रुपयाला देखील होऊ शकतं। त्यामुळेच आता सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे, कारण सोन्याच्या दरामध्ये कधीही उलटापालट होऊ शकते आणि आत्ताची झालेली घसरण ही सर्वात मोठी घसरण ठरली आहे। 10 ग्रॅम सोन्याचे दर हे घसरलेले आहेत, त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर आलीच आहे। त्याचबरोबर मोठी गुंतवणूक करण्यासाठी देखील एक चांगली संधी ठरलेली आहे। पुढच्याच वर्षामध्ये अर्थातच 2026 मध्ये सोन्याचा भाव हा 1.5 लाखाच्या वरती जाणार आहे। त्यामुळे सध्या सोन्याच्या किमतीमध्ये होणारी ही कपात नागरिकांसाठी चांगली संधी ठरणार आहे। सोन्याचे दर हे दिवाळीमध्ये उंचावले गेले, परंतु हाच गाठलेला सोन्याचा उच्चांक दिवाळीनंतर थोडा थोडा घसरत गेला आणि अखेर आज सोन्याच्या किमतीमध्ये सर्वात मोठी घसरण झाली। स्वतः आपल्या राष्ट्रपतींनी देखील याबाबतची माहिती दिली आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावरती होणारी उलटापालट आणि डॉलरच्या किमतीमध्ये होणाऱ्या मजबूतीकरणामुळे सोन्याचे दर हे इतक्या किमतीने घसरले असून नागरिकांसाठी मोठी संधी ठरली आहे। दिवाळीमध्ये सोन्याचे दर हे इतक्या हजारोंनी वाढले गेले होते, अगदी तितक्याच पटीने सोन्याचे दर हे घसरले आहेत। सराफ बाजारामध्ये आणि सोन्या चांदीच्या दरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये झालेली ही घसरण आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण ठरली आहे। त्याचबरोबर चांदीचे दर देखील कमी होऊ लागले। तज्ञांच्या मते चांदीच्या दरामध्ये देखील पुन्हा वाढ होऊ शकते, त्यामुळे गुंतवणूक करण्याची ही सर्वात मोठी संधी ठरणार आहे। तज्ञांच्या मते सोन्याचे भाव हे कधीही वाढू शकतात, कधीही कमी होऊ शकतात, पण आताची झालेली सोन्याची किंमत ही आताची झालेली सर्वात कमी किंमत आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर चालू असलेल्या सोन्या चांदीच्या दरामध्ये उलटापालटीचा विचार करता, चढउतारीचा अभ्यास करता तज्ञांनी हा सल्ला दिला आहे की ही जी किंमत आहे सोन्याची जी आत्ताच्या घडीला आहे ती चांगली संधी ठरू शकते, त्यामुळे गुंतवणूक करा असा सल्ला नागरिकांना देण्यात आला। याच आठवड्यामध्ये सोन्याच्या किमतीमध्ये झालेली ही घसरण आणि डॉलरच्या किमतीमध्ये जर कमकुवतपणा आला तर ही किंमत आणखीन मोठ्या उंचीवर जाऊ शकते। आता सर्वात कमी किंमत असणारी सोन्याची किंमत ही आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये डॉलर मजबूत होत असल्यामुळे झालेली आहे। त्याचबरोबर फेडरल रिझर्व्हच्या कडक धोरणामुळे सोन्याच्या दरामध्ये ही घसरण झाली आहे। नागरिकांनो, डॉलर मजबूत झाल्यावरती इतर देशांमध्ये मागणी कमी होते आणि किमती घसरतात। डॉलर सध्या 100.5 वर पोहोचला आहे, जो 3 महिन्याचा उच्चांक आहे। परिणामी सोन्याच्या किमती या घसरल्यात। देशांतर्गत बाजारामध्ये देखील सोन्याचा भाव आता सर्वात कमी किमतीवरती आहे। अमेरिका आणि चीनमधील तणाव देखील कमी झाल्यामुळे सुरक्षित गुंतवणूकदारांची मागणी कमी झाली आहे। 4% जास्त असलेल्या ब्रॉड उत्पादनामुळे देखील सोन्याचा दबाव येत आहे। भूराजकीय अनिश्चिततेचा अंदाज घेत नागरिकांनी गुंतवणुकीचा विचार करावा असा सल्ला देखील तज्ञांनी दिलाय। भारतातील नागरिकांसाठी ही सर्वात मोठी संधी ठरणार आहे। जर तुम्ही लग्न किंवा गुंतवणुकीचा विचार करत असाल तर खरेदी करण्यासाठी ही चांगली संधी ठरू शकते, कारण सोन्यामध्ये चढ उतार हे होत राहतात। आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये जसे बदल होत राहतील त्याचबरोबर राजकीय वातावरण कसं असेल यावर बऱ्याच किमतींमध्ये वाढ होत जाते। तज्ञांकडून 2026 मध्ये सोनं हे 1.5 लाखाच्या पार जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असल्यामुळे आत्ताची झालेली घसरण ही सर्वात मोठी घसरण ठरली आहे। सध्या सोनं स्वस्त झालं आहे, त्याचबरोबर चांदी देखील स्वस्त होत आहे। आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये झालेल्या उलटापालटीचा फायदा आता नागरिकांना होणार आहे। देशांतर्गत वायदे बाजारामध्ये देखील म्हणजे HMCX वर देखील सोन्याचा भाव आणि चांदीचा भाव घसरल्याचं दिसून येत आहे। फेडरल रिझर्व्हच्या धोरणामुळे सोन्या चांदीच्या दरामध्ये झालेली ही आतापर्यंतची सध्याची किंमत ही फायद्याची आहे। थोडी खरेदी करण्याची ही योग्य वेळ आलेली आहे। दिवाळीमध्ये
दरामध्ये झालेली ही वाढ आणि आत्ताच्या दरामध्ये झालेली ही घसरण चांगली संधी ठरणार आहे आणि लग्नसराईत ग्राहकांना सोनं खरेदी करण्यासाठी मोठा दिलासा मिळालेला आहे. नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी तर ठरलेलीच आहे, पण तशीच महत्त्वाची बातमी देखील ठरणार आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये मोठी उलाढाल होत असते. सोन्याच्या किमती कधीही स्थिर नसतात, त्यामुळे कधीही सोन्याचे दर हे गगनाला भिडू शकतात. डॉलरशिपची किंमत ही मजबूत झाल्यावर जसं सोन्याच्या दरामध्ये घसरण होते, अगदी त्याचप्रमाणे डॉलरची किंमत ही कमकुवत देखील होऊ शकते. जर डॉलर कमकुवत झाला तर आणखी सोन्याच्या दरामध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडीमध्ये मोठी उलथापालथ झाला त्याचा परिणाम सोन्याच्या दरावर होण्याची दाट शक्यता असते. 2026 मध्ये हे दर गगनाला भिडू शकतात. त्यामुळे शेवटच्या महिन्यामध्ये नोव्हेंबर-डिसेंबरच्या 2 महिन्यामध्येच नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. दिवाळीमध्ये हे दर वाढलेले होते, परंतु आता 2025च्या शेवटच्या महिन्यामध्ये नागरिकांना फायद्याची संधी ठरलेली आहे. डॉलरच्या मजबूतीकरणामुळे मोठा फायदा झालेला आहे. त्यामुळे ऐन लग्नसराईमध्ये जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार केला असेल आणि सोनं खरेदी केलं असेल तर 2026 मध्ये तुमचा फायदा ठरणार आहे. 2026 मध्ये सोन्याचे दर हे गगनाला भिडणार असल्यामुळे चांगल्या गुंतवणुकीच्या संधीचा फायदा तुम्ही आता घेऊ शकता. पुढे सोन्याचे दर इथून पुढे कधीही एवढ्या किमतीवर घसरणार नाहीत असा अंदाज देखील तज्ज्ञांनी वर्तवलाय. सोन्याच्या खाणीमध्ये जे सल्लागार असतात त्यांनी देखील सोन्याच्या किमतीबाबत सर्वात महत्त्वाची बातमी दिलेली आहे. कारण सोनं तयार होण्यापासून ते सोनं दुकानामध्ये येण्यापर्यंतची सर्व माहिती त्यांच्याकडे असते. सोन्याच्या दरामध्ये होणारी उलटापालट ही कधीही बदलू शकते, कारण सोनं हा सर्वात मोठा आणि मौल्यवान धातू आहे. त्यामुळे सोन्याची गुंतवणूक करणं हे नागरिकांसाठी फायद्याची ठरत असतं. परंतु काही वेळेस सोन्याचे दर हे घसरू शकतात, त्यामुळे यामध्ये धोका देखील उद्भवू शकतो. परंतु आतापर्यंत पाहायला गेलं तर 2019 पासून सोन्याचे दर हे वाढतच चाललेत. अखेर 2025 पर्यंत सोन्याचे दर हे लाखो पार गेले असून गगनाला भिडले आहेत. सोन्याच्या अनेक मोठ्या किमतीने उच्चांक गाठला होता, परंतु आता सोन्याच्या किमतीमध्ये एवढी मोठी घसरण झाल्यामुळे सर्वात मोठी संधी ही नागरिकांसाठी ठरणार आहे. कारण येत्या काही वर्षांमध्ये सोन्याचे दर आणखीन वाढणार आहेत. अगदी पुढच्याच वर्षामध्ये अर्थातच 2026 मध्ये 1.5 लाखाच्या पार जाऊ शकतं असे देखील तज्ज्ञांनी सांगितले. तज्ज्ञांनी वर्तवलेला हा अंदाज आहे. सोन्याच्या खाणीचे जे सल्लागार असतात त्यांनी देखील 2026 मध्ये सोन्याचे दर हे वाढणार असल्याचं सांगितलंय. त्यामुळे आता डिसेंबर-नोव्हेंबर मध्ये लग्नसराईमध्ये नागरिकांना आता आनंदाची बातमी मिळालेली आहे. सोन्याचे दर हे सर्वात कमी झालेले आहेत आणि ही सर्वात मोठी घसरण असल्यामुळे लग्नसराईमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी चांगली संधी ठरणार आहे. चांदीच्या दरामध्ये देखील मोठी घट झाली आहे. 2026 मध्ये चांदीचे दर वाढू शकतात, त्यामुळे आता चांदी देखील तुम्ही खरेदी करू शकता. बाजारपेठामध्ये गर्दी तर झालीच आहे, परंतु तज्ज्ञांनी देखील सोनं खरेदी करण्यासाठी नागरिकांना सल्ला दिला. नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये सोनं खरेदी करण्यासाठी सर्वात मोठी गुंतवणूक नागरिकांची ठरणार आहे. डॉलरच्या मजबूतीकरण झाल्यामुळेच कमी झालेले हे दर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहता ही झालेली सर्वात मोठी घसरण आहे. परंतु डॉलरची किंमत ही कमकुवत झाल्यावर आणखी सोन्याचे दर वाढू शकतात. त्यामुळे नागरिकांनी संधीचा फायदा घेऊन गुंतवणूक करावी असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.